हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी, ते की आपल्याला शेतामध्ये टिफिनला भाजीसोबत खाता यावी आणि तोंडाची चवसुद्धा वाढवता यावी, यासाठी मी करत आहे शेंगदाण्याची चटणी। तर सर्वप्रथम आपण शेगडीवरती तवा ठेवलेला आहे, ते तवा शेगडी चालू करून घेऊ, कारण की तवा खूप छानपैकी गरम झाला पाहिजे, तरच आपली हे आपला तवा गरम होत आहे। तर शेंगदाणे पण खूप छानपैकी मी असे मोठे मोठे घेतलेले आहेत, जे की आपण खारमुऱ्यासाठी यूज करतो। अशा पद्धतीमध्ये पाहू शकता तुम्ही। हे असे घ्यायचे शेंगदाण्याची चटणी खूप छान होते। आपल्या किराणा दुकानामध्ये आपल्याला भेटून जातात। फक्त खारमुऱ्यासाठी जे आपण शेंगदाणे घेतो ते द्या असं म्हणायचं। तर ते शेंगदाणे दिले की त्याची चटणी खूप छान लागते। तुम्ही पण एकदा आपल्या दुकानामध्ये जे खारमुऱ्याचे शेंगदाणे भेटतात त्याची चटणी करून पहा, खूप छान लागेल खायला। चला तर मग हे तवा पण खूप गरम झालेला आहे, मी ठेवलेला आहे लोखंडी तवा, कारण लोखंडी तव्यावरती शेंगदाणे खूप छान भाजल्या जातात आणि खायला पण म्हणजे प्रत्येक भांड्यातील वस्तू आपण म्हणजे खाल्ले पाहिजे, त्याचे आपल्याला विटामिन भेटतात। म्हणून मी लोखंडी तव्यावरती हे शेंगदाणे भाजून घेत आहे। कुणाला शेंगदाण्याची चटणी आवडते नक्की सांगा। आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते। भाजी जरी असली तरी शेंगदाण्याची चटणी पाहिजे तोंडी लावायला, किंवा जर म्हणजे असं सुद्धा भाजी असली तरी पण मी शेंगदाण्याची चटणी आणि पोळी खायला आवडते। आणि कुणाच्या घरात शेंगदाण्याची चटणी खातात हे पण नक्की सांगा। छानपैकी असं आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आणि हे तव्यावर असं एकसारखे पण भाजले जातात खूप छानपैकी। समजा किंवा तुम्ही प्रवासात सुद्धा या शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या सुद्धा नेऊ शकतात। आपले शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत मी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये टाकण्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे आणि जे मी या दोन वस्तू घेतलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य टाका। दोन्हीपैकी एक वस्तू टाकू नका, दोन्ही पण टाका, खायला खूप छान लागते। या दोन्ही वस्तूनं एवढी चव लागते की चटणीची म्हणजे सांगू नका, अप्रतिम। आणि तोंडाची चवसुद्धा खूप वाढवते। त्यासाठी अवश्य तुम्ही या दोन्ही पण वस्तू टाका आणि मस्तपैकी अशी तुम्ही पण चटणी बनवा। हे जे मी चटणी बनवत आहे तर शेतामध्ये टिफिनवर नेण्यासाठी, कारण जेवायला शेतामध्ये न्यायच्या टाईमला भाजी तर असते पण शेंगदाण्याची चटणीसुद्धा शेतामध्ये मी नेत असते। तर त्याच्यासाठीच हे शेंगदाण्याची चटणी आज आपण तयार करत आहोत। हे नंबर 1 वस्तू आहे, अशा गावरानी लसूण आहे, घरचाच लसूण आहे, छानपैकी निसून घेतलेला आहे, पाहू शकता।
नंबर 1 वस्तू हे अवश्य टाका चटणीमध्ये, खायला खूप छान लागते. आणि हे जिरे घेतलेले आहेत, जिरे जास्त टाका, जिऱ्यानं चव खूप छान लागते. हे आणि जिरे झाल्यानंतर हे 2 वस्तू एवढ्या छान लागतात. आणि जिऱ्याची क्वांटिटी थोडीशी जास्त राहू द्या, लसणापेक्षा जिऱ्याची क्वांटिटी जास्त राहू द्या. शेंगदाणे खूप छानपैकी भाजल्या गेलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तू आपल्याला वापरली गेली पाहिजे. लोखंडाची असो, स्टीलची असो किंवा जर्मरी, प्रत्येक वस्तू, ॲल्युमिनियमचे भांडे, प्रत्येक वस्तू वापरल्या गेल्या पाहिजे. तशीच माझ्याकडे पकडसुद्धा लोखंडाची आहे आणि स्टीलची पण पाहू शकता. म्हणून म्हणते प्रत्येक वस्तू आपण वापरायची. मातीचे भांडेसुद्धा. आता हे मस्तपैकी थंड होऊ देऊ. थंड झाले की आता आपण चटणी करायला घेऊ. हे आपण 5-10 मिनिट थांबलो होतो, तर मस्तपैकी शेंगदाणे थंड झालेले आहे, पाहू शकता. तर आता मी हे शेंगदाणे असे हातावर चोळून घेते. जास्त काही चोळून घ्यायचं नाही, आबडधोबडच चोळून घ्यायचे आहे. नाही बाळा, चटणी तयार करायची. आबडधोबड चोळून घ्यायचे आणि थोडीशी याची साल काढायची. खाण्यामध्ये सालसुद्धा खायला छान लागते, म्हणून थोडीशी, जास्त काही नाही. हे अशा पद्धतीमध्ये मी ही साल काढून घेतलेली आहे. थोडंसं फटकून घेते. हे फटकून घेतलेले आहेत मस्तपैकी. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे झाले की जे आपण लसूण घेतलेला आहे ते लसूण टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, लसणापेक्षा जास्त आपल्याला जिऱ्याची क्वांटिटी घ्यायची आहे की आपल्या शेंगदाण्याच्या चटणीची चव वाढविण्यासाठी. आणि चवीनुसार मीठ. चला तर मग आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी चटणी फिरून घेऊत मिक्सरला. हे खूप छानपैकी झालेली आहे. वास तर एवढा छान येत आहे की आपल्या जिऱ्याचा, लसणाचा या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये. तर चला मग मी हे सर्व काढून घेते. किती सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे. लाल तिखट जे आहे त्याची क्वांटिटी थोडीशी कमी घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तिखट जास्त किंवा कमी. तुमच्या जर घरी लहान मुलं असतील तर शक्यतो तुम्ही क्वांटिटी कमी घ्या, कारण की ते सुद्धा आवडीनं हे चटणी खाते. म्हणून माझ्या घरामध्ये तर माझ्या दोन्ही पण मुलाला आवडते, म्हणून मी क्वांटिटी कमी घेतलेली आहे लाल तिखटाची. किती सुंदर अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे यूट्यूब फॅमिली. तोंडाची चव वाढते आणि एक पोळीऐवजी आपण सहज 2 पोळ्या खाऊ शकतो. चला तर मग यूट्यूब फॅमिली, कुठून पाहता आपले व्हिडिओ, कुठून नाही नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चला मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.